सरांचं शिकवणं होतं. संयमी व्यक्तिमत्व सरांकडे पाहून अजूनही वाटत नाही की सर सेवानिवृत्त झालेले आहेत म्हणून. दिलखुलास आणि दिलबहार असं व्यक्तिमत्व सरांचं. मितभाषी, परंतु गणितातून त्यांनी आपल्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. जीवनाचं गणित त्यांनी आपल्या पुढे सोडून दिलेलं आहे. सर ही वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात म्हणून सरांच्या आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप आभार. या पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री SM शिंदे सर. कृपया यांनी लाईट गेली चालेल. खूप गाय झालं म्हणजे माझा पेपर पण होता भूगोलचा. बोलावलं होतं पण तुम्ही आले नाही, सर पण आले नाही. वर्ग आणि विशेष म्हणजे घनश्याम गवळेचा पण यात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आम्हाला कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला नॉलेज नव्हतं. सरांनी तर शिकवलेलंच होतं, पण कोणता क्वेश्चन किती वेळेत सॉल्व्ह करायचा आणि कसं करायचं ते आम्हाला बिलकुल नॉलेज नव्हतं. तुषार जाधव असतील, आपले घनश्याम गवळे असतील आणि नितीन वाघ असतील, बरेच वेळेस आम्ही या दिवसासाठी खूप दिवसापासून मी प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नाला मला यश आलं आणि एकच फक्त नियोजन करत असताना निगेटिव्ह असा कोणी रिप्लाय करू नका की जो उत्सुकताने कार्यक्रम करत असतो त्याला एकदम हातभार लावून पुढे ढकलण्याचं काम करा, मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच नाही तर मी घनश्याम झालं, सचिन झालं, सुनील झालं, सगळ्यांचा आणि प्रत्येक मुलाशी मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि केला. मी 2016 ते 17 मध्ये ग्रुप ओपन केला होता. त्या ग्रुपमध्ये मोजून आम्ही 10 ते 12 लोक होतो. पण असे हळूहळू वाढवता आज 45 लोकांचा ग्रुप झालाय. टोटल आपली 60 ते 62 पोरांची बॅच. काय नाही तुम्ही सगळे समजू शकता. पुढे आता रुपाली बोरसे येईल. माझा मानाचा प्रणाम तुम्हाला करतो. सर्वात आदरणीय गुरुजी, आमचे सगळेच गुरुजन वर्ग. आज जे आम्ही सर पूर्ण भारतभर आम्ही जे विद्यार्थी आहेत, तुमचे विद्यार्थी आम्ही पूर्ण भारतभर पसरलेलो आहेत. आणि गर्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कोणी भारत सेनेमध्ये, अर्धसैनिक बलामध्ये, कोणी पोलीसमध्ये, कोणी आरोग्य विभागात, प्रत्येक क्षेत्रात तुमचे हे फुलपाखरू तुम्ही विंचरलेले आहेत. आणि ती फार मोठी गोष्ट आहे की भारत सरकारची सेवा आणि राज्य सरकारची सेवा ही याचा जो मोठा आशीर्वाद जो असेल तर हे सगळे आपले गुरुजन वर्ग आहेत. आणि हा गेट टुगेदर म्हणजे काय असतं की हा इंग्लिश शब्द आहे असं म्हणूया आपण. आणि मराठी शब्द काय असेल सर त्याला स्नेह संमेलन, आणि हिंदी असेल की दीर्घ मिलन. आता जवळजवळ हिंदीमध्ये आम्हाला थोडंसं स्पीच आहे, सॉरी सर. तर दीर्घ मिलन म्हणजे किती वर्षानंतर आपण भेटलो, 17 वर्षानंतर. 17 वर्ष म्हणजे किती असतात, एक आर्मीचा बॉन्डिंग होतो पूर्ण. आणि परत आपण तेच हसरे चेहरे आणि तोच एक उत्साह आपल्यामध्ये आहे, अजून सुद्धा आहे. आणि त्याचा मोठा आशीर्वाद सरांचा आहे, गुरुजनांचा आहे. सर एक गर्वाची गोष्ट आहे, सगळ्यांचंच एक रिप्रेझेंटेशन होणार आहे, पण माझं एक रिप्रेझेंटेशन मी सांगतो की तुमच्या आशीर्वादाने आणि तुमचा जो मला अभ्यास दिलेला आहे त्या अभ्यासाचा मला फार मोठा जीवनात मला एक वाटचाल भेटलेली आहे. आणि मी भारतातलीच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी पॅरामिलिटरी म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स या दलाचा मी एक सदस्य आहे. आणि मी विदेशातही जाऊन आलो. याचाही तुमचं म्हणजे खरंच आशीर्वादच आहे. आणि भारतातही मला आता 2-4 रिवॉर्ड मिळाले चांगल्या प्रकारे. कोरोना वॉरियरचा आणि बाळ नियंत्रणचा असे 2 रिवॉर्ड मिळाले. SPG मध्ये माझं झालेलं होतं आणि आता NSG मध्ये माझं नाव आलेलं आहे सर. फिजिकली चांगलं मेंटेन ठेवलंय, याचाही पीटीचा फार मोठा वाटा आहे. इंग्लिश मला जर चांगला भेटला असेल तर सरांचाही GC पाटील सरांचाही. आणि अर्थशास्त्र हे नुसतं गणिताचंच नाही
अभ्यासाचं नाही तर जीवनाचं सुद्धा अर्थशास्त्र असतं. हे आपलं केलारकर सरांचं आहे. सरांचं म्हणजे एकदा वर्गात घुसले की डायरेक्ट सायलेंट. पण असं त्याच्याने एक कॉन्सन्ट्रेशन सायलेंट होतं आणि प्रत्येक शिकवण्याची कला सरांची आहेच. आणि जर का म्हणजे आहे शाळेचं आणि वैयक्तिक जीवनात जर मला चांगल्या प्रकारे आणि एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन केलं असेल, जीवनात कसं जायचं, कुठे फीज काय असेल, काही मला मार्गदर्शन दिलं असेल, तर आमचे आजोबाच आहेत आदरणीय माजी उपसरपंच भाऊसाहेब कृष्णाभाऊ साहेब यांचा माझा फार मोठा 100% माझ्या जीवनात त्यांनी मला माझे प्रेरणास्थान आहेत सर. ते मी त्यांना नाही विसरू शकत. आज ते आहेत, उपस्थित आहेत. त्यांचा आशीर्वाद मी नेहमीच आहे आणि राहीलच अशी मी अपेक्षा करतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. कार्यक्रम घ्यायचं म्हटल्यावर कमीत कमी 6 महिन्यापासून आमचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला खूपच यश आलं. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मैत्रिणी यांचं पण खूप मनापासून हार्दिक अभिनंदन. सर्वप्रथम हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की जुन्या आठवणी नवे क्षण. मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये मी एसटी महामंडळामध्ये वाहक या पदावर कार्यरत आहे. माझी बॅच 2009ची. मी 12वी सोडली 2008ला. तुमच्याच कृपा आशीर्वादाने मी अवघ्या 1 ते 2 वर्षामध्येच वाहक या पदावर कार्यरत झालो. तर बोलण्याचं कारण एकच की आपला शब्दच तो आहे कार्यक्रमाचा, जुन्या आठवणी नवे क्षण. आपण 17 वर्षाच्या आठवणी नवीन ताज्या करणं ही सोपी गोष्ट नाही. हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. एवढे मित्र एकत्र येणं हा काही तोंडाचा खेळ नाही. आणि आम्ही सर्वच गोष्टी या कार्यक्रमाला वाचा फोडली तर आपलेच मित्र संभाजी भाऊ, घनश्याम घोबडे. घनश्याम घोडेंचं तर अगोदरच सुरुवातीपासूनच आम्हाला तुमच्यानंतर जर म्हटलं तर योग्य मार्गदर्शन करणारे म्हणजे आमचे घनश्याम गवडीच. आणि खास मित्र म्हणा असं समजून घ्या. आणि मला नेहमीच मित्र हे चांगलेच भेटले. कारण मित्रांमुळेच एक तर मनुष्य हा चुकीच्या दिशेने जातो, एक ते चांगल्या दिशेने जातो. पण प्रत्येकाला जर कधी मित्र चांगले भेटले तर आपले जीवन हे सार्थक 100% होईल. मग तुम्ही कठीतल्या कठीत प्रश्न जरी असेल किंवा कठीण जरी प्रसंग आला तरी तो आपण योग्य रीतीने पार पाडू शकतो. आणि तुमचे तर उपकार नेहमीच आहेत. कारण की गुरुशिवाय पुढील आयुष्याचा मार्ग कधीच होऊ शकत नाही पूर्ण. आणि आपले उपकार तर आपल्या आई वडिलांचे राहतातच, तो तर काही विषय नाही. त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रिकेट पासून व्हॉलीबॉल पासून दिवसभर खेळण्यात व्यस्त असायचो. घरी गेल्यावर रोज मार खायचो. त्यातल्या त्यात आणि आपल्या आधी जर आपल्याला शिक्षक दिसायचे तर आपण आपले आई वडील तर लांबच, तेच आपल्याला त्या ठिकाणी दिसलो त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेस मारायचे. आता जी परिस्थिती तशी राहिली नाहीये. पण त्यामुळेच आपण या ठिकाणपर्यंत पोहोचलो आहेत. बरेचसे मुलं सरकारी नोकरी लागलेत. त्याच्या मागचं कारण तेच आहे. आता मनात तर भरपूर आहे बोलायचं. मंगल ज्यावेळेस उठली त्यावेळेस मला पण मन भरून आलं होतं खूप. खैरनार सरांचा पण मी खूप मार खाल्लाय. मी 11वीला असताना मला वाटत होतं की मी सायन्स घ्यावं, पण त्यावेळेस काय एवढं ज्ञान नव्हतं. मी आर्ट्सला ऍडमिशन घेत होतो. पण मला माझ्या मनात आलं की मी सायन्स करावं असं. बाकीचे मुलं गेले होते. मी 11वी कंप्लीट झाली. मी LC इथून काढून घेतली आणि
MK शिंदे, परत आदर्श या ठिकाणी इथून डुप्लिकेट LC 10वीची काढली, तिकडे ऍडमिशनसाठी गेलो, त्यांनी ऍडमिशन दिलं नाही. त्याच्यात माझा 2 महिन्याचा कालावधी गेला आणि त्यावेळेस आपल्या मुख्याध्यापिका वाघ मॅडम होत्या, या मला ऍडमिशन देत नव्हत्या. 2 महिने झाले, 12वीचे सगळं लेक्चर वगैरे पुढे गेले होते. माजी प्राचार्य सन्माननीय माझे बंधू सन्माननीय DB शिंदे सर, माजी प्राचार्य ज्यांना मी माझ्या जीवनामध्ये गुरु मानतो असे माजी प्राचार्य सन्माननीय केलार दादा, तदनंतर आपल्याच गावाचं वैभव आणि नेहमी हसतमुख असणारे माजी प्राचार्य सन्मान नानासाहेब महाले सर, ज्येष्ठ शिक्षक जे माझे गुरु आहेत ते चौधरी सर, सन्माननीय चिंचोरे सर, आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं जरी ते माझ्यापेक्षा वयानं लहान असतील पण त्या ठिकाणी ज्ञानानं देखील ते त्या ठिकाणी त्यांचा अनुभव त्या ठिकाणी मोठा असतो, असे आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय जीजी पाटील सर, आणि ज्यांच्यामुळे आम्हाला सार्थ असा अभिमान आहे असे आमचे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. या ठिकाणी